पण मला कंटाळा आला की मस्तपणे सांगायचं की मला काहीतरी खायला आणा म्हणजे मी एनर्जी घेईल आणि मग मी स्वयंपाक बनवीन. सो त्यांनी मस्तपणे कचोरी आणली होती. ती कचोरी जाम आवडते मला तरी. मग म्हटलं की चला कचोरी खाल्ल्यानंतर थोडीशी एनर्जी आली. मग म्हटलं की चला स्वयंपाक करूया म्हणून मग भाकरी काहीची तयारी केली. आता तुम्ही म्हणा की गरम पाणी का वापरते, बिकॉज ज्वारीच्या पिठा आपण गरम तर शक्यतो वापरत नाही. बट बघा ना, जर पिठाला कस नसेल ना किंवा खूप दिवसाचं पीठ असेल किंवा ज्वारी आपले ओलेसर झाले असेल तर त्याला कस नसतो. म्हणून शेवटी त्याला पाणी गरम करून थोडंसं उकळलेलं पाणी असलं तर जास्तच चांगलं. आणि मग त्यात पीठ मळताना थोडंसं चटके लागणार म्हणून मग ते कशाचा वापर करून ते पीठ थोडंसं मळून घ्यावं लागतं आणि मग त्याच्यानंतर भाकरी व्यवस्थित होतात. नाहीतर मग जर पीठ जर बोलतात ना आपण जर पाणी गरम नाही केलं डायरेक्टली भाकरी केली तर एकतर भाकरी होणारच नाही. म्हणजे डायरेक्टली बनवता फाटणार मध्येच किंवा तुटत बनणार. शेवटी मध्ये कंटाळून मग जाड भाकरी करावं लागणार. म्हणून मग ते भाकरीला कस नसेल ना स्पेशली असं करावं लागतं. किंवा मग तांदूळ घातल्यानंतर सुद्धा थोडंसं पिठामध्ये कस येतं असं म्हणतात. पण ते तांदूळ घातल्यानंतर भाकरी खूपच पांढरी दिसते. म्हणून मग त्यापेक्षा आपलं आणि भाकरी कडकही होते जर तांदूळ घातलं तर. म्हणून मग आपली ज्वारीची भाकरी डायरेक्टली प्रॉपर ज्वारीची भाकरी पाहिजे असेल ना तर थोडंसं मग जर पिठाला कस नसेल तर, जर कस असेल तर चांगलं असेल, नसेल तर मग थोडंसं ज्वारीला आपण व्यवस्थित उन्हामध्ये भाजलं म्हणजे उन्हामध्ये आपण जर ठेवलं ना मग त्याला कस राहतो व्यवस्थित. मस्तपणे भाकरी बनवली. भाजीला खूपच काय बनवू झालं होतं. म्हटलं की जाऊ दे भाकरी आहे. मग हे म्हटले की मस्त शेंगदाण्याची आमटी बनव म्हणून शेंगदाण्याची आमटी बनवत होती. बनवता केशवला मस्तपणे रिंग लाईट दिसली की त्याने मग रिंग लाईट खेचत हे केली. मग शेवटी ते रिंग लाईट सोडलं. व्हिडिओ पुन्हा सगळा स्टॉप झाला. म्हटलं की जाऊ दे पुढची व्हिडिओ न घेता मी इथपर्यंतच पॉज करते. सो चला बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.